नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवने आता राकेशची पुढची चाल ओळखलेली आहे आणि राकेशच्या विरोधात खूप मोठा डाव आखलेला आहे. कारण त्याला माहिती आहे की अर्णवला की राकेश पुढे काय करू शकतो, कशा पद्धतीने तो पुढचा डाव टाकू शकतो, या गोष्टीची जाणीव अर्णवला आधीच झालेली असते आणि त्यामुळेच अर्णवने खूप मोठा आणि जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरीला घेऊन राजा शिर्के कुटुंबामध्ये गृहप्रवेश सुद्धा केलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर मामांनी पाटीलला कॉल करून पाटीलला अर्णव आणि ईश्वरीचं रक्षण करायला सांगितलेलं आहे. त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी दिलेली आहे आणि पाटील सुद्धा या गोष्टीसाठी तयार झालेला आहे. तर राकेशला जेव्हा अर्णवने ईश्वरीचा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे त्यावेळेस राकेशची जी वाट लागलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अर्णव इकडे ईश्वरीला सांगत असतो की अगं तो माणूस खोटारडा आहे, त्याचं नाव राजेश आहे, तो इथे माझ्या अंजलीताईचा नवरा आहे, काही दिवसांपूर्वी त्यांनी आम्हाला फसवलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि त्याचबरोबर तो सांगत असतो की अगं तुला माहीत नाहीये तो माणूस कसा आहे, काय वागतोय, काय करतोय, असं म्हणत असतो. बघ हा फोटो बघ, तुझ्या लक्षात येईल, असं म्हणत त्याने ईश्वरीला फोटो दाखवत असतो. परंतु ईश्वरी मात्र इथे बेशुद्ध पडलेली असते. अर्णवला ते लक्षात येतं. मी सिंदूर बोल असं म्हणत तो बोलत असतो. परंतु इकडे ईश्वरी का बोलत नाहीये म्हणून अर्णव मागे फिरून पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी बेशुद्ध आहे म्हणून ती बोलू शकत नाहीये. त्याच्या आता लक्षात आलेलं आहे की नक्की प्रॉब्लेम काय झालेला होता, ईश्वरीच्या बाबतीत काय झालेलं होतं, या सगळ्या गोष्टी त्याला कळलेल्या असतात. आणि त्याचबरोबर तो आता ईश्वरीला घेऊन निघालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवला आता कळलेलं आहे आणि राकेशची अवस्था खूप वाईट झालेली आहे. राकेश गाडी काढलेली आहे आणि तो निघालेला असतो. त्याचबरोबर राकेश म्हणत असतो की खरंच वाचलो बाबा एकदाचं. आणि तो पुढे येऊन थांबतो तर काय, त्याच्या पुढे ते जे गुंड असतात ते येऊन थांबलेले असतात आणि ते गुंड त्याला प्रश्न विचारत असतात की काय झालं त्या मुलीचं, कुठे ती मुलगी, ज्या मुलीला तू घेऊन आलेला होता ती मुलगी कुठं आहे, असे प्रश्न आता विचारले जात असतात. आणि तेव्हा मात्र त्या प्रश्नाचं उत्तर राकेशकडे नसतं. राकेश त्यांनाच उलट विचारत असतो की तुम्हाला काय करायचंय, म्हणजे तुम्हाला काय फरक पडतो, तुमचा काय संबंध आहे त्या मुलीशी. तेव्हा तो जो गुंड आहे तो राकेशला म्हणू लागतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, त्या हॉटेलवरती रेड पडली पोलिसांची, तू त्या मुलीला एकटीला तिथे ठेवलेस ना. तर त्याचे बाकीचे जे गुंडाचे ते साथीदार असतात ते म्हणतात हो याचा हनीमून होण्याआधीच फ्लॉप झाला दिसतं म्हणून तर हा पळालाय. मग यांना असं वाटत असतं की राकेशने त्या ईश्वरीला तसंच तिथे लॉजवर ठेवलं आणि ती त्यात अडकलेली आहे आणि त्याचबरोबर हा एकटा तिथून पळून चाललेला आहे. ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की नाही दादा तसं काही नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की मग कसं आहे, नाही सांग पहिलं मग कसं आहे, काय आहे तुझा नक्की प्लॅन, असं म्हणत त्याच्याशी बोलत असतात. राकेश म्हणत असतो की तसं काही नाही आहे आणि तो तिथून चाललेला असतो. मग ते म्हणतात की हे बघ कसं आहे माहिती आहे का, त्या पोरीशी आणि तुझ्याशी दोघांशीही मला देणं घेणं नाही आहे, मला माझ्या पैशाशी देणं घेणं आहे, मला माझे पैसे हवे आहेत, माझे पैसे कधी देणार आहेस तेवढं मला सांग, असं हे बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तो म्हणत असतो की हो देतो मी तुमचे पैसे देतो, असं म्हणत राकेश त्यांनाच आता गुंडाळत असतो. ही गोष्ट त्यांच्या सुद्धा चांगलीच लक्षात आलेली असते. तरीही ते म्हणत असतात की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, जर माझ्याशी काही गद्दारी करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचंय. कारण तू जर पुन्हा काही गोंधळ घातलास आणि तो जर मला कळला तर बघ तुला सोडत नसतो, अशी धमकी आता त्याला दिलेली असते. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की नाही तसं नाहीये, मी तुमचे पैसे देतो, असं राकेश सांगत आहे. परंतु राकेश जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र राकेशला माहीतच नसतं की ईश्वरीच्या बाबतीत काय झाले. कारण ईश्वरीला त्या लॉजवरती तसंच सोडून तो राकेश तिथून निघालेला होता. पुढे काय झालेलं आहे, नक्की कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत याबद्दल काहीच माहिती नसतं. त्यासोबतच इकडे राकेश मात्र म्हणत असतो की एकदाचं सुटलो, पण आता नक्की पुढे काय झालंय हे त्याला कुठं माहिती आहे. जेव्हा या गोष्टीची जाणीव त्याला होईल तेव्हा मात्र खरंच मजा येणार आहे.
राकेश खरं तर घाबरलेला असतो. त्या गुंडांनी त्याला धमकी दिलेली असते, माझा निकाल लावणार आहेत असं म्हणालेले आहेत. ह्या गोष्टीचा त्याला त्रास होत असतो आणि तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही यांना मी सोडत नसतो असं म्हणत तो आता निघालेला असतो. गाडी स्टार्ट करतो. म्हणजे इतक्या वेळ ज्या राकेशची गाडी स्टार्ट होत नव्हती म्हणून बिचाऱ्या ईश्वरीला त्याने फसवलेलं होतं, तीच गाडी आता एका सेकंदामध्ये स्टार्ट झालेली असते. का तर त्याला तिथून पळ काढायचा होता, म्हणूनच तर ती गाडी स्टार्ट झालेली असते आणि राकेश मात्र आता निघालेला असतो. इकडे आता घरी सगळेजण विचार करत असतात. आकाश म्हणत असतो की ते दोघेही मॅच्युअर आहेत, त्यामुळं त्यांनी जो डिसिजन घेतलेला आहे तो विचार करूनच घेतलेला आहे. तिथं त्यांच्यावरती काय परिस्थिती होती याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे, त्यामुळं दादाने जो निर्णय घेतलेला असेल तो बरोबर असेल असं इकडे आकाश सांगत असतो. त्याचवेळी मामासुद्धा तिथं असतात. मामा म्हणत असतात की हो, पण ते दोघंजण कसे आहेत, आता कुठे असतील, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. खरं तर मामांनी या सगळ्या गोष्टी मामांना आधीपासूनच माहिती असतात आणि ईश्वरीला वाचवण्यासाठीच हे सगळं अर्णवने केलेलं आहे हे सुद्धा मामांना चांगलंच माहिती असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आकाश म्हणत असतो, पण बाबा आता ते दोघंही मॅच्युअर आहेत, त्यांनी जो डिसिजन घेतलेला आहे तो योग्यच असणार आहे, याबद्दल काही शंका नाही आहे. पण पुढे काही प्रॉब्लेम? तेव्हा इकडे आजी मात्र देवाच्या पुढे बसलेली असते आणि बाप्पाला ती साकडं घालत असते. तिच्या डोक्यातून ते विचारच जात नसतात, कारण अर्णवने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की ही माझी बायको, आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. आणि या गोष्टींमुळं आजीला तर धक्का बसलेला असतो, कारण लावण्य म्हणालेली असते की मी जीव दिला असता तर बरं झालं असतं. हे लावण्याचे शब्द आजीला आठवत असतात. त्याचबरोबर मीडियासमोर सगळ्यांच्या समोर अर्णवने जो काही बॉम्ब टाकलेला असतो त्यामुळं मात्र सगळेच जण हादरलेले असतात. लावण्याचे हे वाक्य आजीला आठवत असतं, जर चिंटूने लग्न केलं असेल तर किती अवघड होईल, हा प्रश्न सुद्धा आजीला पडलेला असतो. आजी म्हणत असते की नाही, चिंटूने जर हे लग्न केलं तर खूप अवघड होणार आहे, त्यामुळं आता काहीतरी करावं लागणार आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आजी विचार करत असते. आजी म्हणत असते की नाही, मला ना ह्या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आजी बाप्पाला साकडं घालत असते की काय करायचं, चिंटू आल्यानंतर तो जो काय सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यावं लागणार आहे, हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता पाटील निघालेला असतो. पाटीलला मामाने कॉल केलेला असतो आणि मामाने सांगितलेलं असतं की अरे, अर्णव आणि ईश्वरीने लग्न केलंय, बघितलीस का न्यूज तू? नाही, सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलंय तसं. तेव्हा पाटील म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन, ही तर चांगली गोष्ट आहे मामा, कारण तो जो राकेश आहे त्याच्या तावडीतून तर सुटका झाली. तेव्हा मामा म्हणतो की हो बरोबर आहे, पण तो राकेश काही आता शांत राहणार नाही, कारण अर्णवने ज्या पद्धतीने लग्न केलेलं आहे ते मात्र खूपच विचित्र असं झालेलं आहे. तेव्हा पाटील म्हणतो, काळजी करू नका, वहिनींची आणि अर्णव साहेबांची काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे. म्हणजे मामाने पुढेही फिल्डिंग लावलेली असते की काहीही झालं तरीही आता पुढचा डाव या राकेशचा यशस्वी होऊ द्यायचा नाही, हे मामाने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच मामाने आता लगेच इकडे पाटीलला फोन करून पुढे काय करता येते का आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत चर्चा केलेली असते. त्यासोबतच तिकडे अर्णव आता निघालेला असतो. पाटीलनेही सांगितलेलं आहे की अजिबात काळजी करायची गरज नाही आहे, मी आहे, मी त्यांचं रक्षण करेल, असा शब्द पाटीलने मामाला दिलेला आहे. कारण पाटील हा अर्णवचा माणूस आहे, अर्णवसाठी तो काम करतो, त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. राकेश कसा आहे, तो काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्याला आहे. त्यामुळं तर मामांनी एवढ्या तडकाफडकी निर्णय घेत पाटीलला फोन करून अर्णवच्या सिक्युरिटीची जबाबदारी दिलेली असते. कारण अर्णवने लग्न केलेलं आहे ही गोष्ट जेव्हा राकेशला कळेल तेव्हा तो पिसाळलेला असणार आहे आणि त्याचा पुढचा डाव काय आहे तो यशस्वी होऊ द्यायचा नाही, हे सगळं ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता वल्लरी आणि लावण्या बोलत असतात. लावण्या म्हणत असते, हे सगळं काय होऊन बसले, मी काय करते, मला कळतच नाहीये, या सगळ्या गोष्टींमुळे काय परिणाम होणार आहेत, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे लावण्याला वल्लरी म्हणत असते की काळजी करू नकोस, आता काहीही झालं तरीही या सगळ्यांच्या समोर जे काय करायचं आहे ते सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि इकडे वल्लरीचा प्लॅन सुरू आहे. वल्लरी म्हणत असते की काळजी करायची गरज नाही,
सगळं काय ते आपल्या मनाप्रमाणे होणार आहे एवढं लक्षात येताच आता ती म्हणत असते की काही झालं तरी त्याने फक्त मीडियाच्या समोर मंगळसूत्र घातलेलं आहे आणि मंगळसूत्र घातलं म्हणून कोणीही बायको होत नसतं एवढं लक्षात ठेवायचं आहे. इकडे अर्णवच्या लक्षात आलेलं आहे की ईश्वरी बेशुद्ध आहे म्हणून अर्णव ईश्वरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. अर्णव हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे डॉक्टरांनी चेकअप केलेलं असतं. डॉक्टर सांगतात की त्यांना खाण्यातून किंवा ज्यूसमधून काहीतरी त्यांच्या शरीरामध्ये गुंगीचं औषध गेलेलं आहे आणि आता त्यांच्या शरीरामध्ये गुंगीचं औषध गेलेलं आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र इकडे आता डॉक्टर अर्णवला सांगत असतात की त्या थोड्याच वेळात शुद्धीवरती येतील आणि त्याचबरोबर त्या शुद्धीवरती आल्यानंतर मात्र इकडे अर्णव म्हणत असतो पण नक्की काय झालेलं आहे. मी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तुम्ही ही औषधे घेऊन या असं म्हणत आता डॉक्टर तिथून निघून जातात. डॉक्टर तर गेलेले असतात पण पुढे काय. आता अर्णव विचार करू लागतो की नाही काही करून आता पुढची गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की अर्णव म्हणत असतो की बस आता मला काहीतरी पुढचा विचार केला पाहिजे कारण वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण हा जो राकेश आहे त्याचा पुढचा डाव काय आहे हे मला कळलं पाहिजे. कारण राकेशने जर पुढे काही गोंधळ घातला आणि आता मी सिंदूरला तिच्या घरी घेऊन गेलो आणि तिथं जाऊन पुन्हा त्याने काही केलं तर हे सगळं जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजेच अर्णवला. अर्णव म्हणत असतो की नाही काहीही झालं तरीही मला आता शांत बसून उपयोग नाही आहे, मला पुढचा डाव काय आहे तो विचार करावा लागणार आहे. हे सगळे विचार अर्णवच्या डोक्यात सुरू असतात आणि अर्णव मात्र म्हणत असतो की मी सिंदूरला वाचवण्यासाठी मला तिला घेऊन आमच्या घरी जावंच लागणार आहे. हा सगळा प्लॅन अर्णवने केलेला असतो आणि त्यासोबतच अर्णव आता ईश्वरीला तिथे एकटीला सोडून सुद्धा तिथून बाहेर जात नाही कारण औषध आणायला तो गेला आणि तेवढ्यात जर काय झालं तर हा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला आहे आणि त्यामुळं अर्णव आता तिथे तसाच थांबलेला असतो. अर्णव म्हणत असतो की नाही मी सिंदूरला मी एकटीला सोडून इथे नाही जाऊ शकत हा विचार अर्णवने केलेला आहे आणि म्हणून तर अर्णव तिथे तसाच थांबून असतो आणि म्हणतो की नाही मला पटकन निर्णय घ्यावा लागणार आहे. हा राकेशची पुढची चाल काय असेल, तो काय करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार मला आधी करावा लागणार आहे. तेवढ्यात त्या डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणतात की अहो तुम्हाला कळत नाही आहे का, तुम्ही काय करताय हे, अहो तुम्ही त्यांना असं नाही घेऊन जाऊ शकत. अर्णव म्हणतो मी जाणार आहे त्यांना घेऊन. तेव्हा मात्र इकडे अर्णवला डॉक्टर म्हणत आहेत की अहो नाही ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत. अर्णव म्हणतो आताच तर तुम्ही सांगितलं ना त्या थोड्या वेळात शुद्धीवर येतील, मग काय प्रॉब्लेम आहे, नाही मी जाणार आहे त्यांना घेऊन असं म्हणत अर्णवने आता बोललेलं असतो आणि डिरेक्टली आता तो ईश्वरीला उचलतो आणि घेऊन जातो. इकडे राकेश विचार करू लागतो. राकेश म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, हा प्रश्न राकेशला पडलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की नाही काहीही झालं तरीही मला आता विचार करावा लागणार आहे, मला पुढचा काहीतरी ठरवावं लागेल. खरं तर बरं झालं मी त्यावेळेस तिथं नव्हतो म्हणून ही गोष्ट खूप चांगली झालेली आहे असं त्याच्या डोक्यात सुरू असतं. परंतु तो एका चहाच्या टपरीच्या तिथे थांबतो. म्हणजे पोलिसांच्या तावडीतून तर आपण सुटलेलो आहे पण पुढे काय हा मोठा प्रश्न उभा असतो आणि राकेशला तिथं दिसतं की बेस्ट बिझनेसमन अवॉर्ड मिळालेले अर्णव राजेशिर्के आहेत यांनी लग्न केलेलं आहे ईश्वरी बरोबर आणि राकेशला धक्का बसतो. राकेशला आठवतं की काहीही झालेलं असलं तरीही आत्ता हे जे काही घडलेलं आहे त्यामध्ये त्यांनी तिला गुंगीचं औषध सुद्धा दिलेलं असतं आणि गुंगीचं औषध दिल्यानंतर मात्र ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या त्याला आठवत असतात की हे सगळं जे काही झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण. आणि मग त्याला आठवतं की तो त्या हॉटेलवर पोहोचलेला असतो त्यावेळेस पोलिसांची रेड पडलेली असते. हॉटेलच्या मॅनेजरला सगळ्यांना ताब्यात घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर हॉटेलच्या मॅनेजरला ताब्यात घेऊन पोलीस तिथून घेऊन गेलेले आहेत आणि त्या TV चॅनलवरती ज्या न्यूज आहेत त्या न्यूजमध्ये सुद्धा ते होत आहे आणि त्याचवेळी अर्णवने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही माझी बायको मिसेस ईश्वरी अर्णव राजेशिर्के, ही गोष्ट जेव्हा सांगितलेली असते
तेव्हा मात्र इकडे राकेशला धक्का बसतो. राकेश म्हणू लागतो की हे कसं शक्य नाही, हे होऊ शकत नाही असा विचार राकेशच्या डोक्यात आलेला असतो. आणि राकेश म्हणत असतो की काहीही झालं तरीही ईश्वरी इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे. हा अर्णव तिला बायको म्हणाला म्हणून ती त्याची बायको होऊ शकत नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव आता घरी पोचलेला असतो. अर्णव ईश्वरीला घेऊन घरामध्ये येत असतो आणि त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता घरात येणार असतात. आता घरातल्यांची रिॲक्शन खूप महत्त्वाची ठरणार असते. नक्की काय झालेलं आहे कोणाला काहीच माहिती नाही आहे. फक्त अर्णवने ईश्वरीसोबत लग्न केले. आता ईश्वरी कोणत्या परिस्थितीत आहे, अर्णव कोणत्या परिस्थितीत आहे, या कोणत्याच गोष्टीची जाणीव नसते. आणि अर्णव ईश्वरीला घेऊन आता निघालेला असतो. आणि अर्णव घरात येणार असतो तेवढ्यातच तिथे आकाश पाहतो. अंजली मामा दोघंही दारात येतात. पण अंजलीला काळजी वाटत असते की ईश्वरीला काय झालंय, नक्की ईश्वरी अशा अवस्थेत का आहे, ईश्वरीला नक्की काय झालेलं आहे, असे प्रश्न पडलेले असतात. आणि त्याच वेळेस इकडे मामा म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, कशामुळे हे सगळं झालेलं आहे, असा प्रश्न मामाला सुद्धा पडलेला आहे. आणि त्याच वेळेस मामा तिथे पाहत आहे. अर्णव आता घरात येत असतो. ही गोष्ट वल्लरीला सुद्धा समजलेली असते की अर्णव ईश्वरीला घेऊन आलेला आहे. आणि मग वल्लरी धावत येते आणि म्हणते की अर्णव तू या घरात पाऊल टाकू शकत नाही. असं जेव्हा वल्लरी म्हणते तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत राहतो आणि तिला म्हणतो की का, आणि तो तसाच पाहतो. त्यावेळेस लावण्या घरातले सगळेजण तिथं आलेले असतात. आकाश आजीकडे गेलेला असतो. आजीला आकाश सांगतो की दादा ईश्वरीला घेऊन आलेला आहे. हे जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा आजीसुद्धा बाप्पाच्या समोरून उठते आणि आजीसुद्धा निघालेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र लावण्याची वाट लागलेली असते. लावण्याला कळायचं बंद झालेलं असतं. आणि त्यासोबतच लावण्या मात्र आता तिथे पाहत राहते आणि अर्णवने तर ईश्वरीला उचलून आणलेलं आहे. ही गोष्ट मात्र तिथे सहनच होत नाही. आता राकेश पुढचा विचार करू लागतो. राकेश म्हणत असतो की बस आता अर्णवला मी सोडणार नाही. एकदा जेलमध्ये जाऊन आलेला आहे, आता तर अशा परिस्थितीत मी त्याला अडकवणार आहे की काहीही झालं तरीही हा जो अर्णव आहे तो तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. आणि त्याचबरोबर या अर्णवला पुन्हा मी जेलमध्ये पाठवणार आहे आणि त्याला जामीनही मिळू शकणार नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि मग तो त्या गुंडांना फोन करतो आणि म्हणतो की माझं अजून एक काम करायचं आहे की ती जी मुलगी आहे तिची तुम्हाला खूप काळजी होती ना, तर तिला एका मुलाने घेऊन गेलेला आहे. तर त्या मुलाकडून तिला किडनॅप करायचं आहे आणि त्या मुलाचं तुम्ही काय कराल त्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे. त्या मुलीला आणायचं आहे आणि माझ्याकडे सोडायचं आहे. आणि जर काय हे झालं तर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे असं चित्र क्रिएट करायचं आहे, ते म्हणजे त्या मुलाने तिला किडनॅप केलेलं होतं. सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने बातमी गेली पाहिजे. असं सगळं राकेशने आता ठरवलेलं असतं. आणि राकेशने त्या सगळ्या गोष्टी त्या गुंडाला सांगितलेल्या असतात. तो गुंडा म्हणतो की तू काय मूर्ख समजलास का रे आम्हाला, म्हणजे आधीचे पैसे तू कामाचे दिलेले नाही आहेत, आमच्याकडनं घेतलेले पैसे दिलेले नाही आहेत आणि तू वर्ण मला अजून एक्स्ट्राचं काम सांगतोय, असं तो गुंड राकेशला सांगू लागतो. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की हो, पण पैसे मिळणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं, हे काम झालं की, आणि त्यानंतर मी सगळे पैसे देईल. शेवटी कसं आहे माहिती आहे का. तेव्हा तो गुंड म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर काम नाही झालं तर काय होऊ शकतं याचा विचार केला आहे ना. जर काम नाही केलं माझं तर काय होईल, आणि माझे पैसे तू दिले नाहीस तर काय होईल, हे लक्षात येते का, असं ते राकेशला सांगत असतात. आणि राकेश मात्र इकडे खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की आता खरी मजा येणार आहे, आता खरी मजा असणार आहे, अर्णव पुरता अडकणार आहे. इकडे अर्णव हा पाहत राहतो आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव दारात असतात. तेव्हा अंजली म्हणत असते की काय झालंय, अंजली म्हणत असते की ईश्वरीला काय झालंय. आता मात्र वल्लरीला राग येतो. वल्लरी म्हणते की काही झालं तरी तुम्हाला त्या मूर्ख मुलीची काळजी आहे, त्या भिकारड्या मुलीची काळजी आहे, तर मला काय झालंय ते कोण विचारते का. म्हणजे आता ईश्वरी तिथं बेशुद्ध आहे, तिच्याबद्दल काळजी केली तर हिला राग यायची काय गरज आहे. हिला मात्र खूप राग आलेला असतो. आणि त्याच वेळेस ती रागानेच म्हणत असते की तुम्हाला तिची काळजी आहे, तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे, असं हे बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे वल्लरी आणि त्याचबरोबर लावण्य दोघीही खूप बोलत असतात. आणि त्या दोघीही म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप विचित्र पद्धतीने समोर येत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं
ते म्हणजे आजी तिथं आलेली असते आणि आजी म्हणत असते की त्या दोघांना आधी आत येऊ दे, नंतर बोला काय बोलायचं आहे ते, बाहेर दारामध्ये गोंधळ नको आहे, असं आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे लावण्या भयानक अशी चिडलेली असते आणि लावण्या आता तिथून निघालेली असते आणि मामा मात्र तिथं असतात. मामांना माहिती असतं की हे सगळं काय घडलेलं आहे. मामा म्हणत असतात की नाही, काही झालं तरीही आपण आता अर्णवची बाजू घ्यायची आहे व फायनली अर्णवला घरात घेऊन यायचं असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.